नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांसाठी जी सोडत आली होती, या सोडतीला मुदतवाढ देण्यात आली असून ही मुदत अर्ज करण्यासाठीची मुदत ही 20 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि याचा लॉटरीचा सोडत जी होणार आहे ही 11 डिसेंबरला होणार आहे। हे सर्व असतानाच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 311 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली। यामध्ये 1 RK 6.95 लाख आणि 1 BHK 7.25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे। तर ही सर्व घरे कोणत्या ठिकाणी आहेत, या घरांच्या किमती काय आहेत आणि ही सर्व घरे कोणत्या गटासाठी उपलब्ध आहेत याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। पुण्यामध्ये एक दुसरी लॉटरी चालू असतानाच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडून 311 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात काही दिवस अगोदरच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमधील घरे ही म्हाळुंगे, शिरूर, चाकण, करमाळा, मिरज या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि ही सर्व घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध असून ही सर्व घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकली जाणार आहेत। या लॉटरीमधील सर्वात स्वस्त घर हे चाकण या ठिकाणी 1 RKचं असणार आहे। त्याची किंमत 6,95,000 रुपये आहे आणि सोलापूर करमाळा या ठिकाणी 1 BHKचं घर हे 7,25,000 रुपयांमध्ये मिळणार आहे। या लॉटरीमधील काही घरे ही रेडी टू मूव्ह या तत्वावरती उपलब्ध आहेत, म्हणजे त्यांचं ऑलरेडी बांधकाम पूर्ण झालेलं आहे, OC सुद्धा मिळाले आहे। ही घरे यांचा डायरेक्ट ताबा मिळणार आहे। तर आता आपण ही घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय आहे, त्यानंतर ही घरे कशी मिळवायची आहेत किंवा यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे यांच्याकडून म्हाळुंगे, शिरूर, चाकण ही पुणे जिल्ह्यामधील आहेत। त्यानंतर करमाळा जिल्हा सोलापूरमधून, मिरज जिल्हा सांगली येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील रिक्त 311 सदनिकांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील एकूण 311 रिक्त सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती वितरण करण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून पुणे मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। रिक्त सदनिका व आरक्षणाचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे। योजनेचा संकेत क्रमांक 636, योजनेचं नाव हे चाकण म्हाळुंगे फेज 2 या ठिकाणी सदनिकेची अंदाजित किंमत ही 13,61,895 रुपये आणि सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे चौरस मीटरमध्ये आहे 40.24 आणि सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 31.26 असून या ठिकाणी एकूण 44 सदनिका या उपलब्ध आहेत। तसेच या ठिकाणी आरक्षण गटनिहाय उपलब्ध सदनिका सुद्धा दिलेल्या आहेत आणि या प्रकल्पाचं OC मिळालेलं आहे, OC रिसिव्ड, म्हणजेच ही सर्व घरे रेडी टू मूव्ह या पद्धतीमध्ये आहेत। यानंतर योजनेचा संकेत क्रमांक 764 शिरूर सर्वे क्रमांक 308 या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत। सदनिकेची अंदाजित किंमत ही 15,72,000 आणि 15,01,600 रुपये एवढी असून 14,72,000 जी घरे आहेत त्यांचं सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे 39.725 चौरस मीटर आणि 15 लाखाचं जे घर आहे त्याचं बांधकाम क्षेत्रफळ हे 40.414 असून या दोन्हींचं चटई क्षेत्रफळ हे 30.65 एवढं असून या ठिकाणी एकूण 54 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांक दिले आहे, म्हणजे ही घरे अजून तयार झालेली नाहीत, ही सध्या तयार होत आहेत। यानंतर पुढचा संकेत क्रमांक 867A चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, संकेत क्रमांक 818 या ठिकाणी 1 BHKची घरे आहे। त्यांची अंदाजित किंमत ही 11,50,000 रुपये असून सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे 40.38 चौरस मीटर एवढं आहे। तर सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 32.98 चौरस मीटर असून या ठिकाणी एकूण 92 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रकल्पाचा महारेरा नोंदणी क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे।
संकेत क्रमांक 867B चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, संकेत क्रमांक 818 याच ठिकाणी 1 RKची सुद्धा जी घरे आहेत, या घरांचा अंदाजित किंमत ही 6,95,000 रुपये असून तर सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे 27.74 एवढं असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 23.74 एवढं असून या ठिकाणी एकूण 3 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 354 सोलापूर करमाळा गट नंबर 238-1 239 या ठिकाणी 1 BHKची जी घरे आहेत त्यांची अंदाजित किंमत ही 7,25,000 एवढी असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 41.05 एवढं असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 30.05 एवढं आहे. या ठिकाणी एकूण 86 घरेही उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 868 सांगली मिरज सर्वे क्रमांक 964 या ठिकाणी 1 BHKची ही 2 प्रकारची घरे आहेत. यामध्ये 13,43,200 जी अंदाजित किंमत आहे त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ हे 40.15 असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 29.71 एवढं आहे. तर याच ठिकाणी 15,08,300 रुपयांची सुद्धा घरे आहेत. तर त्यांचं सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे 44.54 चौरस मीटर एवढं असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 30.33 आहे. तर या ठिकाणी एकूण 30 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 650 सांगली कर्नाळा रोड सर्वे क्रमांक 164 या ठिकाणी 1 BHKची जी घरे आहेत या ठिकाणच्या घरांची अंदाजित किंमत ही 8,95,000 पासून आहे. तर सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे 40.21 चौरस मीटर एवढं असून सदनिकेचं चटई क्षेत्रफळ हे 31.36 आहे. तर या ठिकाणी फक्त 2 सदनिका या उपलब्ध आहेत आणि या प्रकल्पाला सुद्धा OC मिळालेला आहे, म्हणजे ही घरे रेडी टू मूव्ह यामध्ये आहेत. संवर्ग अत्यल्प उत्पन्न गट EWS अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम ही 5,000 रुपये आहे. अर्जाची किंमत 600 अधिक GST 108 रुपये GST म्हणजे एकूण अर्जाची किंमत ही 708 रुपये ही विना परतावा आहे. म्हणजे एकूण 5,708 रुपये ही भरावायचे आहेत. ही सर्व घरे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांमध्ये म्हाडातर्फे lottery.mahada.gov.in या संकेतस्थळासोबतच bookmyhome.mahada.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अर्जदार प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत सार्वजनिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून येऊन संपर्क साधून देखील अर्ज करू शकते. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी 3 ठिकाणी अर्ज विक्रीची व्यवस्था केलेली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, आगरकर रोड, पुणे 411001 या ठिकाणी त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. सोलापूर विभाग, पहिला मजला, म्हाडा अपार्टमेंट, शिवाजीनगर 7 रस्ता, सोलापूर 413001 या ठिकाणी सुद्धा संपर्क करू शकता. तसेच तिसरं अर्ज विक्रीचं ठिकाण हे सांगली विभाग, म्हाडा ऑफिस, लक्ष्मी मंदिराजवळ, सांगली, जिल्हा सांगली आणि या ठिकाणी संपर्क क्रमांक म्हणजे सोलापूर आणि सांगली या ठिकाणी जे अर्ज विक्री होणार आहे त्या ठिकाणचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहेत. चौथा मुद्दा, पात्रतेच्या अटी व शर्ती. अर्जदार भारताचा नागरिक असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे पती, पत्नी व अज्ञान मुले यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे पती, पत्नी व अज्ञान मुले यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 3 घटकमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर या ठिकाणी टिपसुद्धा दिलेली आहे. टिप 1, अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील माहिती, पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीत अनावधाने छपाई त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदाराला सदरबाबत फायदा घेता येणार नाही. अर्ज परताव्यासंबंधी माहिती पुस्तिकेत नमूद केलेली असून माहिती पुस्तिका वेबसाईटवर उपलब्ध आहे. जाहिरातीत नमूद योजनाच्या संख्येत, सदनिकांच्या संख्येत तसेच सदनिका रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य अधिकारी पुणे मंडळ यांच्याकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क म्हाडा लॉटरी मदत केंद्र, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, तळमजला, आगरकर नगर, पुणे 411001 आणि या ठिकाणी लॉटरीचा हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. तसेच ही जाहिरात
शिवाजीराव आढळराव पाटील सभापती, राज्यमंत्री दर्जा, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे आणि राहुल साकोरे मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.